महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत। मित्रांनो, थोडासा उशीर झालेला आहे म्हणण्याऐवजी भरपूर उशीर झालेला आहे आजचा व्हिडिओ अपलोड करण्याकरिता। आज 31 आहे मित्रांनो, सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नूतन वर्षाच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा। हैप्पी न्यू ईयर दोस्तों, क्या हाल चाल है। उम्मीद करता हूं कि आप लोग स्वस्थ और मस्त होंगे। तर मित्रांनो, 31 ची पार्टी करा जरूर, पण थोडंसं भान ठेवून नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे। नको त्या गोष्टीकडे कुणालाही जायचं नाही आहे। चांगल्या सवयी लावणं हे माणसाला गरजेचं आहे आणि आयुष्य सुखद आणि समृद्ध बनवण्याकरिता नशामुक्त राहणं कधीही चांगलं। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अतिशय महत्त्वाची व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, आज लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत। अद्याप संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत। याविषयी आजच्या व्हिडिओमधून आपण चर्चा करणार आहोत। नेमकं काय चाललंय, तुम्ही सपोर्ट कराल अशी अपेक्षा करतो। जोपर्यंत तुम्ही आवाज उठवणार नाही तोपर्यंत दिव्यांग हा मागेच राहणार। तर मित्रांनो, दिव्यांग म्हणण्याऐवजी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांवर अत्याचार होतो की काय असं वाटायला लागलेलं आहे। बघा मित्रांनो, जेव्हा जेव्हा राज्यामध्ये निवडणुका होतात तेव्हाच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता जो निधी वितरित करायचा असतो तो निधी अपूर्ण का पडतो आणि मागच्या वर्षी सुरू झालेल्या योजनेला निधी का अपूर्ण पडत नाही, हा प्रश्न तुम्ही कधी सरकारला विचारलाय का? महिलांची संख्या 2,46,00,000हून अधिक लाभार्थी या योजनेमध्ये लाभ घेत आहेत आणि संजय गांधी निराधार योजनेचे एकूण लाभार्थी जवळजवळ 30 लाख आहेत। किती? 30 लाख। 2,46,00,000 म्हणजे 2,16,00,000 अधिक महिला असून त्यांना वेळेत पैसा दिला जातो आणि फक्त 30 लाख लाभार्थ्यांना सरकारकडे देण्याकरिता पैसा उपलब्ध राहत नाही। हा गोंधळ कुठेतरी थांबला पाहिजे। जोवर दिव्यांग बोलणार नाही, जोपर्यंत दिव्यांग जागा होणार नाही, तोवर त्यांना त्रास सहन करावाच लागणार आहे। आज बरेचसे लाभार्थी बेडवर पडलेले आहेत। बऱ्याचशा लाभार्थ्यांना गोळी औषधांकरिता रुपया पैसा मिळत नाही आणि ज्या योजनेमधून महिलांना लाभ दिला जातो त्या योजनेतल्या बऱ्याचशा महिलांना महिन्याला नाही तरी 7,500-8,000 हजार रुपये तरी हे महिन्याला कमवतात शेतमजुरी करून। तरी सुद्धा सरकार महिला सक्षमीकरणच्या नावाने दिव्यांगांवर दुर्लक्ष करत आहे की काय, हा प्रश्न पडलेला आहे। आज 31 तारीख आहे, अजून दिव्यांगांना पैसा आलेला नाही, पण या योजनेतल्या महिलांना पैसा कुठून आला, हा प्रश्न तुम्ही कधी शासनाला विचारलेला आहे का? एक नंबर मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। त्या क्रमांकावरती तुम्ही प्रत्येकाने कॉल करून माहिती विचारायची आहे की पैसे कधी येणार आहेत। तो नंबर असा आहे 022 61 31 64 24। नंबर पुन्हा एकदा सांगतो, 022 61 31 64 24 म्हणजे 022 61 31 64 24। या क्रमांकावरती सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकता आणि एक व्हॉट्सॲप चॅटबॉट नावाचं एक मोबाईल क्रमांक आहे व्हॉट्सॲपवरती, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता। तो क्रमांक सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर मित्रांनो, हा होता छोटासा व्हिडिओ।
व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. मी भेटतोय एका नवीन व्हिडिओसह. आणि हो, इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून व्हिडिओ मंत्रालयापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नाहीतर दिव्यांगांना न्याय मिळणार नाही. दिव्यांग हा शांतच राहते, याचाच फायदा दुसरी व्यक्ती घेऊन निघून जाते. तर मित्रांनो, व्हिडिओला शेअर करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, वंदे मातरम.